आंदोलनं केली त्या महाडच्या सत्याग्रहात नव्हते. बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ते संविधान यांना कधीही मान्य नव्हतं. तिरंगा झेंडा यांना कधीही मान्य नव्हता. असे लोक आज राज्यावरती आलेले आहेत आणि ते प्रत्येक ठिकाणी विकासाची जी काय आपण आजपर्यंत केलेलं आहे ती उलटी पावलं फिरवतायत. आता आपल्याकडे समोर एक उदाहरण आहे. आपल्या देशामध्ये पाकिस्तानी टेररिस्ट आले 200 किलोमीटर आत आले. बॉर्डर सांभाळणं हे देशाची जबाबदारी आहे. ते आले कसे? कोणी प्रश्न विचारायचा नाही. जो कोणी प्रश्न विचारेल तो देशद्रोही. 2019 मध्ये असेच आले कसे? RDX ने भरलेली कार इतका पोलीस बंदोबस्त असताना तिथे पोहोचली कशी? प्रश्न विचारायचा नाही. या पद्धतीने मीडियाला हाताशी धरून आणि या भांडवलदारांच्या पैशाच्या जोरावरती महाराष्ट्रामधले पक्ष फोडले, कर्नाटकातलं सरकार खाली पाडलं, मध्य प्रदेशातलं सरकार पाडलं आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की महाराष्ट्रामधली शिवसेना नक्की कोणाची, एनसीपी कोणाची याची 3-3, 4-4 वर्ष झाली. 3-3 इलेक्शन झाल्या तरी सुप्रीम कोर्टामधला निकाल लागत नाही. या पद्धतीने त्यांनी इथे आतंक माजवलाय. पण हे जे हुशारच्या म्हणतात 56 इंची छाती, की तुम्हाला आठवत असेल तर बघा, ट्रक ड्रायव्हरांनी फक्त 24 तास सुद्धा संप केला नाही. रस्त्यावरती ट्रक उभे केले. 56 इंची छाती पुरती आरपार पंक्चर झाली. 5.5 इंचापेक्षा कमी झाली. आज ऑपरेशन सिंदूर केलं. याच्याबद्दल मिलिटरीचे लोक सांगतात की आमची विमानं पडली कारण आमचे हात बांधले गेलेले होते. असं हे सरकार आहे. आज आपण बघतो की ट्रक 50 ते 60 वेळा बोललेला आहे की हे युद्ध मी थांबवलं. आमची एवढीच इच्छा आहे. आम्ही तुमचे राजकीय विरोधक आहोत, पण तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही कधीतरी थोडी तरी डेअरिंग दाखवा. तुम्ही डेअरिंग दाखवली तर या देशाचा सन्मान होईल.